ड्रीमी डायरी विथ श्रावणी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे वीकेंड सॅटर्डे आणि आज माझे 2 मुलं मला हेल्प करतात आहे. मी त्यांना हेल्प करते आहे ॲक्च्युली पिझ्झा बनवायला. सो इथे आहेत ते दोघं जण चंटू बंटू. तर डोकं खाल्लं आहे व्हिडिओ बनवा म्हणून व्हिडिओ बनवते आहे. सो तुम्हाला रेसिपी दाखवतो आता पिझ्झा, होममेड पिझ्झाची. इकडे आपण घेतला आहे रेडीमेड पिझ्झा सॉस जे नॉर्मल शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल होतं. ऑनियनचे आपण रिंग्स कापून घेतलेत. ज्यांना ऑनियन आवडतं ते ऑनियन बरोबर खातील. आणि हा पिझ्झा बेस आहे रेडीमेड. आणि इथे ग्रेटेड चीज घेतलेला आहे आपण, मोझरेला. सो आता स्टार्ट करूया बनवायला. ओके, इकडे आपण काय करतो आता पिझ्झावरती पिझ्झा सॉस अप्लाय करतोय. 3 बेसला पुरेल असं अप्लाय करा. पहिलं स्प्रेड. बटर नाही लावलं तुम्ही आधी? बटर पिझ्झा मध्ये थोडी चीज टाकली. जाऊ दे. वीकेंड आला की असं काय ना काय खायची क्रेविंग्स होते माझ्या मुलांना. बाहेरचे पिझ्झे परवडत नाही आपल्या खिशाला, म्हणून आपण होममेड बनवतो. परवडत नाही, ते मैद्याचं असतं. मग हे कसलं आहे? मग हा पण पिझ्झा बेस मैदाचाच आहे बाय द वे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. होतं मिसअंडरस्टँडिंग. इथे आपण आता काय करतोय, आधी चीज टाकतोय. ह्याच्यावरती कांदा, ऑनियन रिंग्स. सो इथे 2 व्हेज आणि 1 ओनली चीज वाला मार्गेरिटा. सो नंतर आपण बघू टेस्ट करून कसं लागते आपल्याला होममेड चीज पिझ्झा. 3 बेस ऑर्डर केलाय ना तुम्ही? हाच भेटतो जास्त अवेलेबल, हाच आहे. आणि आता ह्या तव्यावरती हे बेक करायला ठेवणार आहे आपण. आपल्याकडे ओव्हन नाहीये म्हणून. गॅस ऑन करा. ते बघा तिथे लायटर आहे. बटर केअरफुल. लहान मुलांनी ट्राय करू नका, पॅरेंट्सने त्यांना मदत करा. माझी मुलं मोठी आहेत. बस. तर आपण बटर लावलंय फ्राय पॅनला. तिथे आम्ही डोसाचा तवा घेतलाय. याचं मागचं कारण आहे की हा एकदम नॉनस्टिक ठीक आहे आणि त्याने खालती पिझ्झा जळणार नाही. आणि पिझ्झा ठेवल्यावरती आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार, कारण का तो परफेक्ट होणार आणि त्याच्यातलं चीज जे आहे ना ते बरोबर मेल्ट होणार. झाकले आता आपण त्याला. आणि फ्लेम आहे ते आपण मीडियम ठेवणार आहे. आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे, आता मग जळण्याचे चान्सेस असतात त्याचे. आपण आता बघूया रेडी झाल्यावरती. इथे ऑलरेडी 2 पिझ्झा आहेत जे आपण अजून बाकी आहेत बेक व्हायचे. मोझरेला हा मोझरेला आहे, हा ऑनियन आहे. इथे पण ऑनियन.
आणि याच्यात पण ऑनियनच आहे. सो या दोघांनी आज बनवलं आहे होममेड पिझ्झा. तर बघूया ह्यांची रेसिपी कशी होते ते एंडला मी टेस्ट करून सांगणार आहे. इकडे रेडी झालाय आपला एक पिझ्झा. छोटी प्लेटमध्ये नको करू सब, मोठ्या प्लेटमध्ये कर, कारण का ते मग कट करायला इझी होईल. हां तर स्लो गॅसवरती दुसरा होऊ दे. तर इथे आपला दुसरा पिझ्झा रेडी होणार आहे थोड्या मिनिटातच. गॅस स्लो कर एकदम. बस होऊ दे. ते आपण आता कट करतोय जो रेडी झालाय पिझ्झा कटरने. क्रंचचा आवाज येतोय आपल्याला, बघू शकता तुम्ही. आणि आपला खालतून पिझ्झा मस्त सुपर क्रंच झालेला आहे. फक्त 4 पीसेस करूया आपण. तुमची रेसिपी कशी झाली जरा टेस्ट करून सांगा. जज. सो फायनली ते आउटकम आलेलं आहे. दोघांनी काय प्रयोग केलाय ते बघूया आता आपण. खाऊन टेस्ट करूया. दिसायला तर बरं दिसतंय ते. पहिला 10 मधून रेट द्या आम्हाला. 10 मधून. डॉमिनोज पेक्षा तरी बरं लागतंय. चांगलं बनवलंय. थँक्यू. चला आता आम्ही खातो. चांगलं बनवलं. सुंदर पाहिजे. चेस. सो तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? मुलांचा माझा प्रयोग तुम्ही पण घरी करू शकता तुमच्या मुलांसोबत. फक्त गॅसच्या जवळ गेले नाही पाहिजे ते लोक, ह्याची काळजी घ्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व्हिडिओ. कंटिन्यू राहा. बाय.